बांधव राहतात. आजही त्या लोकांना तण झाकण्यासाठी पुरेसा कपडा मिळत नाही. त्या आई बहिणींना आमच्या आजही शरीर झाकण्यासाठी पुरेसा कपडा मिळत नाही. आणि दुसरीकडे लाखो करोडोचा एकच ड्रेस घालणारे लोक देशामध्ये आहेत. इतकी मोठी तफावत या देशात आज 60 वर्षानंतर जर दिसत असेल तर निश्चितपणे आता तुम्हाला आणि मला 2020 मध्ये हा देश आम्ही महासत्ता बनवू म्हटल्याने देश बनणार नाही. हा देश 2020 मध्ये आम्हाला जगातला सगळ्यात मोठा शक्तिशाली देश बनवायचा असं म्हटल्याने देश बनणार नाही. बंधूंनो, तुम्हाला आम्हाला जर आम्ही खरोखर या देशावर प्रेम करत असू तर आम्हाला काहीतरी ठोस पावलं उचलल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आम्ही ठोसपणे निर्णय घेतला पाहिजे. इथे एक पोस्टर मी बघितलं, भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, मनुवाद, विषमतावाद या सगळ्यांना एकच उत्तर आंबेडकरवाद. या सगळ्यांना एकच उत्तर आंबेडकरवाद. पण आंबेडकरवाद म्हटलं म्हणजे आंबेडकरवाद एकच उत्तर आहे आणि झालं उत्तर मिळालं अशानं काम होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आज संविधान गौरव दिन आपण साजरा करतो, गणराज्य दिन साजरा करतो. त्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही जर विचार केला, बंधूंनो, तुम्हाला आम्हाला कदाचित माहित असेल आपल्या सर्वांना, जगात फार मोठे 6 विद्वान, मान्यता प्राप्त जगात 6 विद्वान आहेत. एक माधू, लेनिन, जीन जॅक्स रुसो, कार्ल मार्क्स, अब्राहम लिंकन 5 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6. मी परत त्यांची नावं एकदा वाचून दाखवतो. माधू, लेनिन, रुसो, कार्ल मार्क्स, अब्राहम लिंकन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या ज्या देशातील हे 6 विद्वान आहेत, तुम्ही चीनने केलेली प्रगती बघा, माधूच्या देशाने केलेली, लेनिनच्या देशाने केलेली प्रगती बघा, अब्राहम लिंकनच्या अमेरिकेने केलेली प्रगती बघा, कार्ल मार्क्सच्या देशाने केलेली प्रगती बघा, रुसोच्या देशाने केलेली प्रगती बघा. या 6च्या 6 विद्वानांपैकी बाकीच्या 5 विद्वानांचं म्हणणं त्या देशातील नागरिकांनी ऐकलं. त्या देशातील लोकांनी त्या महापुरुषांचं, त्यांच्या देशातील विद्वानांच्या इशाऱ्यावर देश चालवला. आज जगातले महासत्ता ते सगळे देश बनत आहेत. ते देश जगातील महासत्ता शक्तिशाली देश म्हणून ओळखले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार जातीत जन्माला आले. दुर्दैव या देशाचं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या महासत्ता बनवण्याचं संविधान, महासत्ता बनवण्याचा एकमात्र मार्ग असणारं संविधान बनवून दिलं. त्या जातीवादाची शिकार, जातीच्या मानसिकतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार आजही या देशातील सर्व लोकांनी, सर्व जन समाजाच्या लोकांनी अद्यापही स्वीकारले नाही. अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम आपण भोगतोय. अरे ज्या देशाला आता एक आमच्या गायकानं गाणं म्हटलं, जे जहां डाल डाल पर सोने की वाला गाणं ज्या गायकानं गालं, चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा नहीं, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा. आप लोगों को शायद मालूम होगा, सम्राट अशोका के जमाने में इस देश को सोने की चिड़िया कहा जाता है. सोने की चिड़िया कहा जाता था उस देश को. उस जमाने की बात है. बाबा साहब आंबेडकर ने उस जमाने की बात को, उस बात सम्राट अशोक की नीति को अपनाकर संविधान बनाया. त्या पद्धतीचं संविधान निर्माण केलं आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं. पण आजही आम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं आम्ही उचलत नाही. मी राज्यकर्त्यांना दोष देत नाही. राज्यकर्त्यांनी संविधानाची अंमलबजावणी केली नाही, मी त्यांना मुळीच दोष देत नाही. ज्यांना गरज आहे, पोटात ज्यांच्या दुखतं, इलाज त्यांनी करून घ्यायचा. संविधान नुसतं एक पुस्तक आहे. त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या पुस्तकातील लिहिलेल्या त्या प्रावधानांचा आम्हाला तुम्हाला फायदा मिळणार नाही. बंधूंनो, ते फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही आम्ही त्या संविधानाला राबवणाऱ्या लोकांना व्यवस्थितपणे समजून उमजून त्या संविधानाची अंमलबजावणी कशी होईल याचा विचार आम्ही तुम्ही केला पाहिजे. नाहीतर नुसतं आम्ही आमच्या समस्या घेऊन ओरडत राहतो, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अरे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करा, इतका मोठा गंभीर विषय या देशात. शेतकरी हजारोच्या संख्येने नव्हे लाखोच्या, मागच्या एका वर्षात 3 लाख शेतकऱ्यांनी देशभरात आत्महत्या केल्या. 60,000 कोटी शेतकऱ्यांना दिल्याचा सगळ्या देशभर डंका वाजवला गेला. जिकडे तिकडे सर्वांचे पोस्टर लावले गेले. परंतु 84,000 कोटीचं पॅकेज मंदीच्या काळात बँकांना आणि कंपन्यांना दिलं गेलं, त्याचं कोणाला काय नामोनिशाण नाही.
त्यांचं कुठं नामोनिशाण नाही. तुम्ही आम्ही या देशाचे नागरिक 5 लाख करोड रुपयाचा दरवर्षी महसूल या सरकारला, या देशातील राज्यकर्त्यांना देतो. 1.5 लाख रुपयात कसं तरी या देशाचा कारभार चालवला जातो आणि सगळ्याचा सगळा पैसा धनदांडग्यांच्या घरात. मग हे कुठेतरी बदललं पाहिजे. तुम्ही आम्ही या संविधानाची अंमलबजावणी, आमच्या हक्काचा पैसा, कारण हे धन निर्माण करणारे तुम्ही आम्ही, परंतु फायदे आम्हाला मात्र मिळत नाहीत. बंधूंनो, जर धन निर्माण करणारे आम्ही असू या देशात, तर आम्ही धनाचे फायदेही आम्हाला कसे मिळतील? या संविधानाची अंमलबजावणी जर योग्य प्रकारे झाली तर झोपडपट्टीत आमच्या बांधवांना इथं रेल्वेच्या पटरीजवळ राहावं लागणार नाही. आमच्या लहान लहान लेकरांना भीक मागावी लागणार नाही. आमच्या आया बहिणींना शरीराचा विक्री करण्याची गरज पडणार नाही. आमच्या शेतकरी बांधवांना आत्महत्याही करण्याची गरज पडणार नाही. परंतु प्रॉब्लेम असा झालाय की ही समस्या डायरेक्ट जयमंगल धनराजची नाही. त्यामुळे मी काय याच्याबद्दल विचार करणार नाही. मला नोकरी आहे, चांगल्या घरात राहतो, माझी समस्या फार जास्त काय मोठी नाही, कोणासाठी माझं काही अडत नाही. परंतु आम्ही जोपर्यंत आम्ही हा या पोत्या मानसिकतेतून, छोट्या मानसिकतेतून बाहेर येऊन आमच्या समाजाचा विचार करणार नाही, आज त्यांच्यावर परिस्थिती आहे, कदाचित येणाऱ्या काळात तुमच्या आमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या या गरीब, आमच्या या शोषित पीडित बांधवांना, अन्याय अत्याचारग्रस्त बांधवांना त्यातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे, अतिशय योग्य प्रकारे त्या संविधानाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा या देशात निर्माण करू शकतो. ती कशी करता येईल? ती यंत्रणा निर्माण केल्यानंतर आमच्या देशाची परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक समता या देशात कशी प्रस्थापित होईल, हे येणाऱ्या काळात जेव्हा पुन्हा कधी संधी मिळेल तेव्हा आपण या विषयावर आणखी चर्चा करू. परंतु मित्रांनो, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्या लोकांना या देशात माणसाची सोडा जनावरांपेक्षाही कमी किंमत होती, त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या देशात माणुसकीचं जीवन प्राप्त करून दिलं. समता, सामाजिक जीवनात समता निर्माण करून दिली. ती समता आणखी मोठ्या प्रमाणात सर्वत्र निर्माण करण्याची साधन म्हणजे संविधान निर्माण करून दिलं. त्या संविधानाचा तुम्ही आम्ही योग्य प्रकारे वापर करू. या संविधान दिनी, या गणराज्य दिवशी, या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांकडून हीच एक अपेक्षा ठेवतो, येणाऱ्या काळात हे प्रजातंत्र, हे भारतीय गणराज्य खऱ्या अर्थानं गणराज्य हो आणि जगात महासत्ता म्हणून उदयाला येऊ. या गणराज्य दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. संयोजकांनी इथे मला बोलण्याची संधी दिली, आपले विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या बद्दल न आला न कोई अदना, न आला न कोई अदना, सब हिंद में बराबर, न आला न कोई अदना, सब हिंद में बराबर, ऐसा संविधान देकर रस्में दुहाई मिटा दी. और मुबारक हो तुमको डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, तुमने तो गोया भारत की तकदीर ही जगा दी, तुमने तो गोया भारत की तकदीर ही जगा दी. जय भीम, जय भारत. धन्यवाद धनराज सर. भारतीय संविधानाबद्दल आपण जे विचार व्यक्त केले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आमच्या विचारपीठातर्फे आपला स्वागत करतोय. या ठिकाणी आमच्या कलावंतातील श्यामजी अडवणकर यांना मी नम्र विनंती करतो, कृपया त्यांनी समोर यायचं आहे.